तर मित्रांनो पटकन सायकल खोलली. पहिले सगळ्यात पहिले स्पोक पाहिला कोणता तुला स्पोक बदलवला. हे बघू शकता हा स्पोक जो तो सायकल फिट करतो. हातपाय कसे झाले तर 300 रुपये असले होतात ते 300 रुपये. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि काल रात्रीचा मुक्काम आपला या ठिकाणी होता आणि हे असं डोलमेट्री आहे आणि त्याच्यामध्ये मस्तपैकी थांबलो होतो. पण काल माश्या खूप जास्त झाली, त्याच्यानं झोपायलाही त्रास उरायला, की ऊन चमकुरायला कॅमेरा, तर झोपायला त्रास झाला. बाकी काही वेळा अंगांगीवर घेतलं होतं. बाकी हे पहा एक भाऊ उत्तराखंडहून आणि दुसऱ्या यूपीहून जे अड्डीत थांबले होते आपल्या अगोदर कालपासून. तो भैयाजी नमस्ते. कहाँ से हो आप? उत्तराखंड कहाँ से? पिथौरागढ़. ओके भाई आप? हर हर महादेव. मैं यूपी लखीमपुर खीरी. ओके, तो ये इनके भाई है बराबर ना सोनू? पास में ही. और इसको तो तुम जानते हैं, ये तो अपना दोस्त है. तो भाई लोग अभी इधर अपनी सायकल रखी हुई आहे आणि मित्रांनो सायकल इकडे इथं ठेवल्या. बाकी आपला आजचा मुक्काम हा इथंच आहे, कारण की थांबायला व्यवस्था एक नंबर आहे, काही टेन्शन नाही आहे. आणि विषय असा आपण थोडा वेळ मस्त थांबू आणि मस्त की स्विमिंग करायला जाऊ. तर स्विमिंग असं कुद्याचं आणि तिकून निघायचं पाण्यातून. आणि याला पोहता येत नाही. तुला पोहता येते का? तुले पोहता येते का? तुले पोहता येते का? तुले तैरना आता है क्या? नहीं आता. ठीक आहे त्याला हां वही झापना पोहना उसको बोल दे. चला मित्रांनो थोडा वेळ आता आपण आंघोळ करायला जाऊ. कपडे गिपडे धुवायला लागतात. आता 9 वाजले. आता खबूत राहत बे इकडे. चला मग आता थोडा वेळ मस्तपैकी आराम करू आणि मग नंतर जाऊ. बाकी अशी एक जागा आहे, एक नंबर आहे मित्रांनो, काहीच टेन्शन नाही. बाकी तुम्हाला आतमधून मी एक वेळ दाखवून देतो. आणि सॉरी मित्रांनो, कालचा जो व्हिडिओ आहे तो खूप छोटा झाला आपला. छोटा म्हणजे एवढा छोटा झाला की मला विचार पडतो अपलोड करू की नाही करू. बाकी या कचऱ्याला इग्नोर करा, ते अजून साफ नाही झालं. ही पायाशी डोलमेट्री आणि याच्यामध्ये या भाऊनं डायरेक्ट टेंट लावलं आहे माशाईच्या कावाच्यानं, कारण की माशाच खूप जास्त आधी. बाकी आपलं अडी सामान पडेल आहे. आणि बाकी आता अमरनाथ यात्रेचा प्लॅन चालू आहे मित्रांनो, की देवाच्या कृपेने अमरनाथ यात्रा आपली झाली तर बिलकुल आपण 100% कंप्लीट करू. पण आता देवाच्या हाती आहे, पाहू काय होते. तर बाकी थोडा वेळ मस्त वगैरे आराम करू आणि मग नंतर जाऊ आंघोळीले. तर चला मित्रांनो, आता आपण सध्या जिथं थांबेल त्या मंदिरामध्ये मस्त फिरायसाठी निघलो. आणि इकडून इकडल्या साईडले भक्त थांबू शकता, इकडल्या साईडले बी की आणि जे थांबतील ते. बाकी समोरच्या साईडले मंदिर आपण थोडं फिरायसाठी निघलो आता बाहेर. पहिले फिरून घेऊ थोडंसं. तर मित्रांनो हे पाहू शकता, इथं आहे माता राणीचं मंदिर आणि आपण मंदिरात पाहायला गेलं पण जाऊ थोड्या वेळाने. विषय असा मी सध्या आंघोळ नाही केलं, त्याच्यानं मी जाऊन नाही राहिलो. बाकी हे सगळ्या आधी गाड्या लागेलात आणि हे इथं आतमध्ये सोडलात. बाकी मित्रांनो मी सांगतो आर्मीची फुल सिक्युरिटी आहे. बाकी आपण थोडं म्हणजे तरी आंघोळ करायला चाललो, तरी नदी आहे तरी जाऊ. पहिले पाहू वातावरण कसं आहे. तर आणि जर सगळे आंघोळ करत असले तर आपण आंघोळ करून घेऊन मला कपडे धुवायचे 2-3 ड्रेस ते पण धुवून काढू. बाकी आता सध्या तर मी तुम्हाला ते दाखवतोच, नदीमा पुढेच आहे. तुम्ही पाहू शकता इथं आंघोळ करायसाठी जागा आणि तिथं ते काका आंघोळ करू राहिले. बाकी खोल तर नाही आहे जास्त, पण मी सांगतो की अशा पाण्यात आंघोळ करायची मजा हे वेगळीच आहे. बाकी सगळे नदी कपडे बी धुवून काढले, म्हणजे हे पासाठी साबण बी पडला आहे. म्हणजे आपण जर धुतलं तर कोणी आपल्याला काही म्हणणार नाही. मी हे पाहू राहिलो. बाकी विषय काय माहिती आहे का, आणि आर्मीवाले जर त्याने म्हणलं चला हा बाहेर तर घोरू शकते. त्याच्यानं पहिले पाहू की सगळं कोणी आंघोळ करू राहिलं नाही करू राहिलं म्हणलं, आणि मग जाऊन कपडे घेऊन येऊ. बाकी हे नदी आहे मित्रांनो, हे नदी पाणी इथून वाहते. इथं आंघोळ करा आणि मंदिरात जाऊन दर्शन करा. तर सगळीत पहिले मी पाहतो की ती कोणी आंघोळ करू राहिलं तिकडून जातो, एक मस्त राऊंड मारतो आणि मग नंतर जातो माझे कपडे आणतो. बाकी झेपायचे काही विषयच नाही याच्यामध्ये, कारण जास्त खोल पाणी नाही आहे. तिकून गेलो की इकून निघून जाऊ. कमी जास्त 3-4 फुटच असेल पाणी. मला तसं वाटतं पहिले आंघोळच करून घ्या. हे पाहू शकता आधी आंघोळ करायची जागा आहे मस्त आणि तिकून पाणी येते. बाकी तरी इथे गेट आहे मित्रांनो, पाणी किती सोडायचं किती नाही त्यासाठी. आणि इकडल्या साईडनं आणि पाणी जाते. बाकी तडी आंघोळ करायसाठी जागा आहे पुढे जागा. मी हे बोर्ड पाहिलंच नव्हतं. या बोर्डवर जर माझ्या पहिले ध्यान असतं तर मी 100% पहिले मी कपडे घेऊन आलो असतो आणि आंघोळ केली असती पहिले. आता पवडी कपडे धुण्यासाठी जागा काही वनाने कुडी धुवून टाकू आणि कपडे धुण्यासाठी काय थोडीशी जागा लागेल आपल्याला. बाकी मी सांगतो की एक नंबर. आणि माझी अशी इच्छा होती की मस्तपैकी नदीत कुदा आणि आंघोळ करा. ते तर नाही पुरी होईल, पण याच्यात तर कुदीन मी. नदीने डाबर नाही म्हणताना नदी आहे, कारण की पाणी वाहत चाललं आणि वाहत्या पाण्याला नदीच म्हणत असतात. हे बघा आता बाकी खोल नाही आहे मित्रांनो जास्त, पण थोडंफार आहे. आणि हे पाणी एवढं थंड असेल की खूप थंड, कारण की डायरेक्ट नदीतून इकडे येऊ राहिलं. आणि वरच्या साईडली नदी आहे, म्हणजे आपल्या इकडल्या साईडली त्या नदीतून डायरेक्ट हे पाणी इकडे येऊ राहिलं. बाकी लवकर मी आता आंघोळ करतो
आता आंघोळ करायसाठी पहिले कपडे घ्यायला लागतील, कपडे आणतो सगळं. आणि मला विचार आहे की अडीच मी कपडे कुठेतरी धुवून काढीन. तेव्हा कपडे धुयला कपडे धुवून अडीच वाहू घालीन, 2-1 घंटे अडीच बसू मस्तपैकी, म्हणजे कपडे वाहून जातील आपले. बाकी चला आता लवकर जाऊया आणि आपले कपडे आणि सगळं चाललो आंघोळ करायसाठी. आणि विषय असा आला की खतरनाक पाणी आधी मस्त पाणी आपण पहिले पाहून आलो. आणि मी सांगतो की डझनभर कपडे आहेत माझे जे की मला धुवायचे नव्हते ते मी आज धुवून घेतो. कारण विषय असा की पुढे वर आपल्याला लागणार बर्फ आणि तिकडे कुठे कपडे वाहतील नाही. त्याच्यानं जे वाहतील ते पहिले धुवून घ्यायचे, टेन्शन नाही राहणार कोणा गोष्टीचं. फक्त जर अडचण झाली धुवायले तर पाण्यातूनच काढून टाकीन, पण धुईन मी कपडे, काही वांधा नाही. चला आता आंघोळ करू मस्तपैकी. आणि हाय, तू कोण आहे रे? मेरे को आज चौथा दिन है ना, बता। बिना नहाए? हाँ भाई, इनका बिना नहाया चौथा दिन है। चूतिया बिना नहाया नहीं, मैं मराठी सिखाने का। हाँ, मराठी सिखाने का। हाँ, मैं तो कल भी नहाया था, डेली नहाता हूँ। ओके, कभी कभी छूट जाता है एक दिन। अरे नहीं, ट्रैवलिंग में छूटता ही है भाई। हाँ तो बता, सिखा। खीर खानी नहीं, नहाए नहीं और बिना नहाए मंदिर के अंदर चले और गिर खाए, ये बात नहीं। बता क्या बोलूं? तू मराठी में आज बोल कि माझ्या भावाला, इसका मतलब पहले बता। अरे मतलब छोड़, तू मैं अच्छी बात बता. बोल नहीं, मुझे मेरे भाई को सब्सक्राइब करो, हे मराठी में बोलना हाँ, है. बोल. माझ्या भावाला सब्सक्राइब करा. सब्सक्राइब करा। ओके, सबस्क्राईब करो, सब्सक्राइब करो, सकर प्राईज करो. साखर प्राईज। ओके, पोहोचलो आता. आणि विषय झाला, पहिले आपण अडी विचारून घेतलं की कपडे घेतले चालतात काय, पण आता सगळे म्हणतात की अडीच धुत असतात, अडीच दुसरा आपण बी धुवून टाकू. पहिले आता हे शर्ट आहे जे की घरूनच आणला आहे, पहिले आता मी धुवून काढतो. अरे बाप रे बाप, थंड गार पाणी आहे. बाकी जी अशी मजा आहे मित्रांनो स्वतःच्या हातानं काम करायची, ती बी वेगळीच आहे. जो घराच्या बाहेर राहते त्याला समजते की ही मजा कशी असते. त्याने आता पहिले सगळे कपडे पाण्यातून काढतो, धुतो आणि मग नंतर भेटतो तुम्हाला 2 मिनिटात. आता सध्या मी कपडे धुतले आणि निर्वस्त्र झालो. आता कपडे काढून पहिले कपडे धुवून घेतले सगळे. बाकी आता याच्यामध्ये आपल्याला आंघोळ करायची आहे. तर पॅन्ट राहिला आहे काढायचा, तो पॅन्ट बी काढतो, पहिले पॅन्ट धुवून घेतो आणि मग नंतर आपण या पाण्यामध्ये आंघोळ करू. आणि पाणी खूप जास्त थंड आहे मित्रांनो. आता मस्तपैकी आंघोळ करून एकदम टकाटक झालो. आणि विषय असा झाला की आता कपडे टाकले, वाहू घालायला तिकडे पॅन्ट टाकला, बाकी इकडे साईडले शर्ट आणि कपडे टाकले. बाकी ते कपडे जोपर्यंत वाईट नाही तोपर्यंत आपल्याला थांबणं पडेल आता. आणि कपडे वाहिले की नंतर मग आपण मंदिरात जाऊ, दर्शन करेल. आता दर्शन करून येऊ आणि मग पाहू बाकी काय होतं. तर बाकी आजचा मुक्काम आपला अडीचा पहिले सांगू राहिलो, पण याचा बस सगळा परिसर आणि ब्लॉग दाखवतो. सगळे म्हणतात खूप ब्लॉग कमी होते. आज कमी जास्त मी अर्ध्या तासाचा ब्लॉग टाकेन. कोण फुल वॉच करते नक्की मला सांगा. तर आज मी पुरी कसरत पुऱ्या दिवसभराचा ब्लॉग काढतो आणि एडिट करून टाकतो. बाकी तुम्हाला सगळं मी पाहायला भेटेल. आणि या नदीमध्ये मस्तपैकी आता आंघोळ केली मित्रांनो. आता आंघोळ केली, थोडा आराम केला आणि लंगरमध्ये जेवण करायला पाहू शकता. इथं जेवण, तर हे वड्याची भाजी आहे. आणि विषय असा की अजून लंगर चालू आहे, 2 दिवस टाईम आहे तरी आपलं जेवण त्यांनी बनवलं होतं. बाकी असं इथला लंगर आणि लंगराच्या तिकडल्या साईडला गेला आणि त्याच्यावर आपण मस्त जेवण करू. सकाळ होत आली कमी जास्त आणि मी आतापर्यंत मस्त दर्शन करून झोपलो होतो. पण विषय असा मला आठवण आलं की आपल्या सायकल आपल्याला स्पोक चेंज करायचा आहे आणि पुण्यामध्ये अडचणी म्हणून मला एवढीच काम करून घ्यायला लागेल. हे सायकल पहिले अडी मैदानात लावतो आणि पहिले तिला स्पोक चेंज करतो. बाकी सगळे कपडे जे ओले असतील ते राहू देईन. बाकी मला तर थोडं लवकर स्पोक चेंज केला पाहिजे आपण, कारण जर सायकलनं धोका दिला तर मग आपण पुढे काहीच नाही करू शकणार. बाकी आता स्पोक आणला मी हा, तर स्पोक चेंज करून घेऊ. आणि हा स्पोक चेंज करायला श्रीनगरमध्ये कालदी 300 रुपये म्हणत आणि त्याच्यापेक्षा हा 7 की 8 रुपयाचा स्पोक आला. स्पोक घेतला मी स्वतः चेंज करतो, एवढं काही मुश्किल काम नाही आहे ते. चला पटकन चेंज करतो पोस. तर मित्रांनो पटकन सायकल खोलली. सगळ्यात पहिले स्पोक पाहिला कोणता तुटलेला, स्पोक बदलवला. हे पाहू शकता, हा स्पोक जो तुटला होता. मला पहिले चला काम करून टाकू आणि कुठे कोणाला 100-200 देत बसले. बाकी मित्रांनो हां, टायमाची गोष्ट आहे. जर त्यानं जर म्हणलं असतं मी 150 रुपयात किंवा 100 रुपयात करतो, मी करून मी टाकलं असतं, यात काही विषय नसता, कारण टाईम वाचला असता. पण एका ठिकाणी थांबलो होतो. थांबलो तर आता पहिले आपलं काम करून घेऊ. बाकी एकदम टकाटक पैकी काहीच म्हणा नाही, सगळा पैकी स्पोक चेंज केला ओकेमध्ये. आता स्पोक आहे ना, हा
काय करू सायकल आता हे चाक आहे सायकल लावून देतो पटकन आणि मग पाहतो काय होतं बाकी एक नंबर टकाटक काम झालं आपलं स्पोकचं आणि सायकलचं बाकी दुसरे तर काही काम नाही आपल्या सायकलमध्ये आता तर चला लवकरात लवकर सायकल फिट करतो हातपाच कसे झाले तर 300 रुपये असले होतात ते 300 रुपये हात नको भाऊ तर मित्रांनो आपल्या सायकलचं पुरं टोटल काम झालं पण विषयाचा हातपाक झाला एकदम कायाशार चला काही विषय नाही पण आपल्या सायकलीचं पूर्ण काम झालं ही फार मस्त गोष्ट झाली पण काही वाजा नाही झालं टकाटक बाकी थोडा हा हे याच्यामध्ये प्ले तो प्ले तेवढा थोडाफार पाहिजे बी ह्याच्यानं एकदम फ्री चालते काही टेन्शन राहत नाही बाकी चला मित्रांनो आजचा व्हिडिओ इथंच एंड करतो आणि आपला मुक्काम आज पण इथंच आहे आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा बाकी व्हिडिओ अशा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत हर महादेव जय महाराष्ट्र